नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. MPSC स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारताचा जो इतिहास आहे आणि खास करून सम्राट अशोकानंतरचं जे मौर्य साम्राज्य जे पतनाला गेलं, लयाला गेलं आणि त्यानंतरचे जे राजे आले तर त्यांचा आपण इतिहास बघणार आहोत. तर एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की MPSC जेव्हा प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारते तर त्यांचा जो रेफरन्स आहे जास्तीत जास्त रेफरन्स हा ल्युसेंट या पुस्तकाचा आहे. त्यामुळे आपल्याला याची नोट्स पॉईंटमध्ये दिलेलं आहे, एकदम पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे. त्यामुळे हे अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर बघा, वेळ खूप कमी राहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला पॉईंट टू पॉईंट आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं आपण याचा अभ्यास करता येईल ते पाहूया. तर या व्हिडिओमध्ये बघा, तर सम्राट अशोकानंतर शेवटचा राजा होता मौर्यकालीन, तो होता बृहदत्त. ठीक आहे, 185 बिफोर ख्रिस्तमध्ये, ख्रिस्तपूर्व 185 या वर्षामध्ये पुष्यमित्र शुंग हा एक ब्राह्मण असा सरदार होता. त्यांना मारलं बृहदत्ताला आणि तो स्वतः त्यानं शुंग या घराण्याची स्थापना केली. तर या शुंग घराण्याची जी राजधानी होती ती होती विदिशा. हे सध्याचं जे शहर आहे मध्य प्रदेशमध्ये, तर ही राजधानी होती. आणि उत्तर भारतामध्ये त्यांनी ब्राह्मण समाज किंवा ब्राह्मण वंश वाढवण्याचं काम केलं. तर हे पुष्यमित्र शुंग किंवा शुंग घराणं जास्त काळ चाललं नाही. ह्या पुष्यमित्र शुंगांना कण्व हे घराण्यानी रिप्लेस केलं. म्हणजे जसं की शुंग घराण्यानं म्हणजे पुष्यमित्र शुंगानं बृहदत्ताची हत्या केली मौर्यकालीन, तसंच कण्व मधला तो सरदार होता त्यांनी सुद्धा या शुंग घराण्याचा शेवट केला. तर या पुष्यमित्र शुंगाला अग्निमित्र हा मुलगा होता. ठीक आहे, आणि त्याचं वर्णन म्हणजे मालविका अग्निमित्र मित्रा हे पुस्तक किंवा हे काव्य म्हणू आपण किंवा हे नाटक कालिदासानं लिहिलं. हे कालिदासानं जे नाटक लिहिलं अग्निमित्र, हा अग्निमित्र कोण होता? MPSC मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर तो पुष्यमित्र शुंगाचा मुलगा होता. ठीक आहे, मालविका अग्निमित्र असं त्याचं ती स्टोरी किंवा ते नाटक म्हणू आपण. तर अग्निमित्रानंतर हे वसुमित्र वगैरे झाले, तर ते आपल्याला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. तर पतंजली हा जो एक आपण म्हणतो सध्या पतंजली योग विद्येचे ते जनक मानले जातात. तर त्यांनी महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. कोणता? महाभाष्य. आणि त्यांनी पाणिनीची जी व्याकरण आहे त्याच्यावरती अष्टाध्यायी हा टीका लिहिली त्याच्यावरती. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पतंजली हे त्यांचे समकालीन होते. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, त्यानंतर मनू ज्याला आपण म्हणतो मनुस्मृती वगैरे, तर हा मनूसुद्धा त्या पुष्यमित्र शुंगांचा समकालीन होता. आणि पतंजली हा तर पुष्यमित्र शुंग जे आहे त्यांच्या राजदरबारातील तो महत्त्वाचा असा कवी होता किंवा त्यांच्या दरबारातील ती एक महत्त्वाची कोर्ट पोएट होते म्हणजे ते त्यातले विद्वान होते त्यांच्या दरबारातील. ठीक आहे, तर यांना पुष्यमित्र शुंगांना आपल्या हिंदू धर्माभिमानी जास्त होते. आणि त्यांनी बहुरूत स्तूपा या एक शुंग पिरियडमध्ये हा स्थापन केला गेला बौद्ध धर्मातील. तर हे पण लक्षात घ्या. तर काही ग्रंथामध्ये असं लिहिले की पुष्यमित्र शुंगांनी बौद्ध विहारांची खूप नासधूस केली असं म्हटलं जातं, पण त्याचे उल्लेख काही आपल्याला जास्त असे आढळत नाहीत. तर अजून आपण ह्याच्यामध्ये जर पुढं बघितलं तर एक कण्व डायनेसिटी आपली ही राज्यकर्ते आले. वसुदेवा हा त्यांचा हे होता. तर आपल्याला एवढंच इतकंच याच्यामधलं मिळतं. आता जेव्हा पुष्यमित्र शुंग आणि कण्व साम्राज्यानंतर आपल्याला सातवाहन हे घराणं येतं. ठीक आहे, तर हे सातवाहन घराण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सातवाहन घराण्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची संदर्भ यांचा जोडला जातो. तर बिफोर ख्रिस्त म्हणजे 60 BC ते 225 AD या वर्षामध्ये यांनी राज्य केलं. म्हणजे जवळपास 250 वर्ष यांचं राज्य होतं. तर यांचा जो संस्थापक होता तो होता सिमुक हा त्यांचा संस्थापक होता आणि या घराण्याचा. तर सिमुक नंतर भरपूर असे राजे होऊन गेले. 250 वर्षाचा कालखंड आहे, त्यामुळे एकूण 30 राजे होऊन गेले त्या सातवाहन घराण्यामध्ये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सातवाहन घराण्याने काय केलं, तर जो दक्षिण भारतामध्ये किंवा मध्य भारत म्हणू आपण, मध्य भारत डेक्कन हा जो भाग आहे किंवा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा जो भाग आहे, तर या भागामध्ये त्यांनी साम्राज्य आपलं वाढवलं. तर यांच्यामध्ये बघा हाल नावाचा किंवा हाल म्हणू आपण त्यांना, तर ते 17वे एक राजा होऊन गेले. त्यांनी गाथा सप्तपदी किंवा सप्तसाई हा ग्रंथ लिहिला प्राकृत भाषेमध्ये. तर ही प्राकृत भाषा म्हणजे सध्याची आपली मराठी भाषा होय. ठीक आहे, तर ती पूर्वी प्राकृत म्हणजे नॅचरल नैसर्गिक जनसामान्यांची भाषा म्हणून ती प्राकृत भाषा. तर 17वा तो राजा होऊन गेला. तो शांतताप्रिय असा राजा होता.
ठीक आहे. तर 23वा राजा जो होऊन गेला तो होता गौतमीपुत्र सातकर्णी. आता हे गौतमीपुत्र नाव का लावलं जातं, तर गौतमीपुत्र म्हणजे ते आपल्या आईंचं किंवा मातोश्रींचं नाव आपल्या नावापुढे लावायचे, त्या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे. आणि ते 23वा तो सातवाहन राजा होऊन गेला. ठीक आहे. ग्रेटेस्ट मानला जातो. तर त्या काळामध्ये बिफोर ख्रिस्त 200 ते आफ्टर ॲना डॉमिनी म्हणजे AD 200 हा जो 400 वर्षाचा कालखंड आहे हा भारतीय इतिहासामध्ये डार्क हिस्ट्री म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर का ओळखला जातो, तर कारण संपूर्ण भारतावर जसं सम्राट अशोकाच्या काळात किंवा चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात साम्राज्य होतं, तसं कुठल्याही राजाचं त्या कालखंडामध्ये नव्हतं. आणि परकीय आक्रमक, मग ते ग्रीक असतील, शक असतील किंवा मध्य आशियामधील टोळ्या असतील, तर त्यांचं सतत आक्रमण व्हायचं. त्यामुळे हा कालखंड काहीसा निगेटिव्ह अँगलनं बघितला जातो. तर या गौतमीपुत्र सातकर्णीनं शक या परकीय आक्रमण म्हणजे तो नहपाना हे नाव होतं त्याचं, तर त्याचा पराभव केला होता नहपानाचा. अजून महत्त्वाचा आहे शक राजा म्हणजे तो होता रुद्रदामन पहिला. हा पण एक शक राजा होऊन गेला. तर त्याचं आणि या सातवाहनाचं गौतमीपुत्र सातकर्णीचं सतत युद्ध व्हायचं. आता हा जो रुद्रदामन पहिला आहे तो शक राजा होता. ठीक आहे. तर शक राजा यानं सुदर्शन तलाव जो चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये बांधला गेला होता त्याची त्यानं दुरुस्ती केली होती असा आपल्याला उल्लेख आढळतो. ठीक आहे. तर सातवाहनी हे महाराष्ट्रीयन म्हणजे किंवा ते स्वतःला आंध्राळू समजायचे, आंध्र भाषिक होते, तरीसुद्धा त्यांनी मराठी भाषेला आश्रय दिला. आणि प्रतिष्ठान म्हणजे सध्याची पैठण हे शहर किंवा पैठण हे गाव ते त्यांच्या काळातलं राजधानी म्हणून ओळखली जायची. आपल्या मावळ तालुक्यातील कार्ले इथली चैत्य विहार किंवा भाजे इथली लेणी आणि नाणेघाट, जुन्नरजवळील नाणेघाट आणि नाशिकची पांडव लेणी ही त्यांच्या काळामध्ये खोदली गेली असे आपल्याला उल्लेख आढळतात. बघा, तर सातवाहनांच्या मध्ये काय फेमस आहे, तर चैत्य आणि विहार. ठीक आहे, हे त्यांनी खोदले होते असं आपण म्हणू शकतोय. तर यांच्यामध्ये बघा सातवाहन पिरियडमध्ये आपल्याला अमरावती जी नाशिक सध्याची जी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी आहे, नियोजित राजधानी आहे, तर तिथं त्यांचं हे केलं होतं त्यांनी. आणि एलोरामध्ये त्यांनी शिल्प कोरली होती. तर हे लक्षात घ्या. तर ऑफिशियल लँग्वेज कुठली विचारली तर तुम्ही प्राकृत ही लँग्वेज तिथं सांगू शकता. आपण पुढं बघूया याच्यामध्ये. तर कोणते होते सक्सेसर, फॉरेन सक्सेसर कोणते होते बघा मौर्य काळातील, तर ते ग्रीन इंडो ग्रीक ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरियन ग्रीक होते. मेनॅन्डर हा एक महत्त्वाचा होता, त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला. ठीक आहे. तर नागसेना, तर बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याचं नाव मिलिंद होतं. 165 BC ते 145 BC या कालखंडामध्ये तो होऊन गेला. तर नागसेना आणि हा आपला मिलिंद म्हणजे मिलँडर यांचा संवाद घडत होता. बौद्ध धर्मातील महायान पंथावर त्यांची सतत चर्चा व्हायची. तर ह्याच्यामधून त्यांनी मिलिंद पन्नो हा एक ग्रंथ लिहिला. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते गोल्ड कॉईन त्यांनी त्या काळामध्ये वितरित केले होते किंवा वापरले होते असा अर्थ येतो आपल्याला. तर गांधार शैली ही या ग्रीक लोकांनी तिथून पुढं प्रस्तावित झाली. तर शकमधले हे जे परकीय आक्रमक होते तर ते इंडो ग्रीकमध्ये जर आपण बघितलं तर 5 ब्रँचेस होते यांच्या. तर रुद्रदामन आपण बघितला. ठीक आहे, तो फेमस होता याच्यामध्ये. तर त्यानं नहपाना हा एक ज्याचा गौतमीपुत्र सातकर्णीनं पराभव केला होता. तर हे लक्षात ठेवणं इथं गरजेचं आहे. तर या शक या परकीय आक्रमणांना बिफोर ख्रिस्त 58 बिफोर ख्रिस्त म्हणजे ख्रिस्तपूर्व 58 या वर्षामध्ये विक्रमादित्य, उज्जैनचा राजा विक्रमादित्य यानं पराभव केला होता या शकांचा. त्यामुळे तो स्वतःला विक्रम संवत हे 58 BC मध्ये बिफोर ख्रिस्त म्हणजे ख्रिस्तपूर्व 58 मध्ये साजरं करण्यात आलं. तर आत्तासुद्धा आपल्या भारत शासनाच्या याच्यामध्ये बघा विक्रम संवत हे साजरं केलं जातं, ते 58 बिफोर ख्रिस्त आहे. ठीक आहे. तर या टाईपमध्ये जर तुम्ही बघितला तर आपल्याला हे लक्षात राहतं. तर त्यानंतरचं जे परकीय आक्रमणामध्ये प्रतिहान होते, तर प्रतिहान नंतर कुशन हे सुद्धा एक मध्य आशियामधले जो सध्याचा कझाकिस्तान आहे किंवा गवताळी प्रदेश आहे रशियाचा, त्याच्यातून ती एक कुशन्स ही साम्राज्य आलं. तर आपल्याला लक्षात राहणारा जो राजा आहे तो आहे सम्राट कनिष्क. तर पेशावर जे सध्याचं पेशावर आहे इथं त्यांची राजधानी होती आणि मथुरा या 2 राजधान्या त्यांच्या होत्या. तर हा जो राजा होता हा शांतताप्रिय म्हणू शकतो आपण. आणि यांना समधर्म समभाव ही वृत्ती त्यांनी जोपासली होती आणि त्यांचं ते
वैशिष्ट्य होतं आणि तो सेकंड अशोका असं सुद्धा यांना म्हणतात. ठीक आहे. तर 78 AD आणि 78 AD म्हणजे जसं आता सध्या 2020 हे वर्ष चालू आहे, तर तसं ते 78 म्हणजे 78 AD हे सुद्धा शक इरा त्यांनी कनिष्काच्या काळामध्ये स्थापन सुरू झालं होतं. तर दोन आपल्याला इयर लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे 58 BC आणि 78 AD. 58 BC तर उज्जैनचा राजानं ते शकांचा बिमोड केला म्हणून, तर 78 AD तर शक इरा हे कनिष्काने सुरू केलं होतं. तर कनिष्काचं अजून एक अचिव्हमेंट अशी की त्यांनी चौथी बुद्ध धर्माची परिषद म्हणजे ज्याला फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल म्हटली जाते, ती सध्याचं जे काश्मीरमधला कुंडलवन नावाचा एक भाग आहे, तर त्या ठिकाणी हे झालं होतं. तर हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. महायान पंथ हा त्या काळी उदयाला किंवा याला हा तिथं याच्यावरती त्यामध्ये सुधारणा घडवण्यात आल्या होत्या. ठीक आहे. तर अश्वघोष किंवा बुद्धचरित हा जो ग्रंथ लिहिला गेला, तो अश्वघोष नावाचा एक कवी होऊन गेला किंवा विद्वान होऊन गेला, तो या कनिष्काच्या दरबारातच होता. आणि चरक, ठीक आहे, चरक हा मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्रामधला एक तज्ज्ञ, ठीक आहे, तर तो सुद्धा या कनिष्काच्या कालखंडामध्ये किंवा त्याच्या दरबारामध्ये होता असा आपल्याला उल्लेख आढळतो. आणि कनिष्क आणि कुशन राजे हे यासाठी फेमस होते की सध्याचा जो सिल्क रूट आहे चायनामधून पास होणारा, तर तो त्यांनी नियंत्रित केला होता. म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त कंट्रोल या कुशन साम्राज्याचा होता असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अश्वघोष बघितला तर वसुमित्र हा चौथ्या बुद्धिस्ट काउन्सिलचा काय होता, अध्यक्ष होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर कनिष्काच्या कालामध्ये किंवा कुशन राज्याने 3 कलेची स्कूल किंवा कलेची शाखा तयार झाल्या. एक म्हणजे अमरावती, त्यानंतर गांधार आणि तिसरी आहे मथुरा. ह्या 3 शैली वेगवेगळ्या शिल्पकला म्हणून आपण उदयाला आल्या. तर हे लक्षात ठेवणं आपल्याला इथं गरजेचं आहे. आता हे संगम पिरियड जो आहे तो आपण नंतर पाहू शकतो. तर याच्यामध्ये बघा, तर सातवाहनानंतर आपण कुशन साम्राज्य बघितलं, पण सातवाहन नंतर जे त्यांना रिप्लेस केलं गेलं ते गुप्त साम्राज्य होतं. आणि गुप्त साम्राज्य हा भारतीय इतिहासातील, प्राचीन इतिहासातील एक गोल्डन एज म्हणलं जातं. सुवर्ण युगाचा तो कालावधी होता गुप्त साम्राज्य. तर हे किती वर्ष चाललं ते आपण बघूया. तर 319 AD ते 540 AD ह्या म्हणजे जवळपास 250 वर्ष या लोकांनी राज्य केलं भारतावरती. तर हे आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर चौथ्या ह्याच्यामध्ये यांचा जो संस्थापक होता तो होता श्रीगुप्त. ठीक आहे. श्रीगुप्त हा राजा होता. आणि त्यानंतरचा जो दुसरा राजा होता तो घटोत्कोच हा राजा होता. आणि तिसरा महत्त्वाचा राजा होऊन गेला 319 ते 334 हा जो कालखंड आहे तो आहे चंद्रगुप्त. आता याच्यामध्ये आपल्याला ते वर्ष जरी लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एक लक्षात घ्या की सातवाहन यांच्यानंतर आले गुप्त. आणि हे गुप्त साम्राज्य वाकाटकांना समकालीन होतं. वाकाटक साम्राज्याला काय होतं, समकालीन होतं. ठीक आहे. ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, चंद्रगुप्त पहिला हा राजा महत्त्वाचा आहे. यानं लिच्छवी या साम्राज्याशी किंवा लिच्छवी या घराण्याशी काय केले, वैवाहिक संबंध वाढवले. कुमारदेवी या प्रिन्सेस लिच्छवी ठीक आहे राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. आणि हे राजे स्वतःला महाराजा किंवा महाराजाधिराज वगैरे पदव्या स्वतःमध्ये अर्पण लावायचे. तर हे लक्षात घेणं इथं याच्यामध्ये गरजेचं आहे. तर याने आपलं साम्राज्य जास्तीत जास्त पसरवलं. ठीक आहे. तर यांचं जे मूळ घराणं आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशमधलं आहे. हे याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर गुप्ता इरा हे सुद्धा यांनी सुरू केलं होतं 319 ते 320 या कालखंडामध्ये. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर गोल्ड कॉईन, ठीक आहे, चंद्रगुप्त एक यांनी किंवा चंद्रगुप्त पहिला यांनी गोल्ड कॉईन ओरिजिनल म्हणजे प्युअर शुद्ध स्वरूपातील जे सोन्याची नाणी आहे ती कुमारदेवी यांच्या नावानं वगैरे त्यांनी ते सुरू केली होती. तर हे याच्यामध्ये आपल्याला लक्षात राहतं. तर चंद्रगुप्त पहिला आल्यानंतर होता समुद्रगुप्त. तर हा समुद्रगुप्त हा असा होता की हा हिंसक होता. ठीक आहे. समुद्रगुप्त हा हिंसक होता. आणि समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त पहिलाचा मुलगा होता. तर याच्यामध्ये जर त्याचे उल्लेख म्हणजे तो कवी होता,
प्रयाग प्रशस्ती हा त्यांचा हे आपल्याला उल्लेख आढळतो अलाहाबादमध्ये आणि शिलालेख आढळतो. तर त्याच्यामध्ये हरिसेन हा जो एक कोर्ट पोएट म्हणजे त्यांच्या दरबारातला तो एक कवी होता हरिसेन. ठीक आहे. तर हा हिंसक होता कोण समुद्रगुप्त आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर तो स्वतःला कवी समजायचा विद्वान आणि विना वाजवताना त्यांचे जे कोरलेले जे शिलालेख आहेत ते आपल्याला किंवा त्या नाण्यावरती त्यांनी जी कॉईन्स वितरित केली त्याच्यामध्ये समुद्रगुप्त हा विना वाजवताना आपल्याला आढळतो. ठीक आहे. तर यांनी संपूर्ण गंगा नदीचं खोरं मध्य भारत याच्यामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आणि याच समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन सुद्धा मानलं जातं. ठीक आहे. तर ते कुणी म्हटलं तर ते V.S. स्मिथ या इतिहासकारांनी त्यांना ते तसं उपाधी दिलेली आहे. तर यांनी जावा म्हणजे सध्याचा जो इंडोनेशियाचा जो भाग आहे तिथपर्यंत आपली समुद्राचं साम्राज्य किंवा तिथपर्यंत आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. जावा, सुमात्रा, मलाया ह्या आईसलँडमध्ये. त्यावरून त्यांची आपल्याला सामर्थ्याची कल्पना येते. तर कविराज हा टायटल किंवा परम भागवत, ठीक आहे, किंवा अश्वमेधा हे विक्रम वगैरे हे त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी उपाध्या त्यांना मिळाल्या होत्या. तर दिनार, गरुड पक्षी यांचं त्यांच्यावरती हे होतं, चिन्ह होतं त्या गोल्ड कॉईन्सवरती. ठीक आहे. तर वाघाला मारताना म्हणजे टायगर किलिंग किंवा विना वाजवताना तर हे अशा याच्यामध्ये दिसतात. तर हे वैष्णव पंथाचे होते. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यांच्या कालखंडामध्ये वँग ह्युआनसे हा राजा होऊन गेला आणि मेघवर्मा हा जो श्रीलंकेचा राजा होता त्यानं समुद्रगुप्ताकडे परवानगी मागितली होती की बोधगयामध्ये त्यांना बुद्धिस्ट किंवा बुद्धांच्या बौद्ध लोकांसाठी, बौद्ध भिक्षूंसाठी स्तूप बांधायचा आहे, विहार बांधायचा आहे. या दृष्टिकोनातून MPSC हेच प्रश्न विचारते की मेघवर्मा कोण होता आणि त्यानं कुणाकडे परवानगी मागितली. ठीक आहे. तर असे छोटे छोटे प्रश्न तुम्ही तुमच्या नजरेखालून सतत घालून घ्या. तर यांच्यानंतरचा जो महत्त्वाचा राजा आहे तो आहे विक्रमादित्य चंद्रगुप्त दुसरा. 380 ते 414 अशा एकूण 34 वर्ष त्याने आपलं राज्य चालवलं. तरी याच्या अगोदर लक्षात घ्या की समुद्रगुप्ताला 2 मुलं होती. एक म्हणजे रामगुप्त आणि त्याचा अजून एक भाऊ म्हणजे चंद्रगुप्त. म्हणजे चंद्रगुप्त हा लहान होता, रामगुप्ता हा मोठा राजा होता म्हणजे थोरला भाऊ होता. तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात राहतं की रामगुप्ता हा दुर्बळ आणि भित्रा असा राजा होता. ठीक आहे. तर त्यांना शक या परकीय आक्रमणाने जेव्हा त्यांच्यावरती आक्रमण केलं तर त्यांना प्रतिकार न करता त्याने आपलं शरणागती पत्करली होती. त्यामुळे चंद्रगुप्त दुसरा यानं त्या शकांचा बिमोड तर केलाच, पण या आपल्या भावाला सुद्धा मारलं होतं रामगुप्ताला आणि त्यांच्या विधवा पत्नीशी विवाह सुद्धा केला होता असं आपल्याला याच्यामधून दिसतं. तर चंद्रगुप्त आणि हा जो कालखंड आहे हे वाकाटक हे एक राजघराणं त्या काळात होऊन गेलं. तर या वाकाटकांशी ते काय होते, समकालीन होते. तर चंद्रगुप्त दुसरा याने आपली मुलगी प्रभावती गुप्ता यांचा वाकाटकांचा जो राजकुमार होता रुद्रसेना यांच्याशी काय केलं होतं, वैवाहिक संबंध वाढवले होते. आणि नागसेना म्हणजे नागवंशीय म्हणजे सध्याचा जो आपल्याला नागपूर विभाग दिसतो तर त्याच्यामध्ये ते राज्य करत होते. तर यांच्याशी त्यामुळं काय झालं की चंद्रगुप्तानं एक जसं आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण भारतावरती राज्य करायचा एक प्रयत्न केला आणि हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चंद्रगुप्त दुसरा हा विक्रमादित्य होता. त्यांचे टायटल्स पण लक्षात घ्या तुम्ही. तर याच्या पुढं जर तुम्ही बघितला तर हा शकारी किंवा शकांचा बिमोड करणारा, त्यामुळे तो विक्रमादित्य असा त्यांचा उल्लेख चंद्रगुप्त दुसरा यांच्याबाबत केला जातो. त्यामुळे चंद्रगुप्त दुसरा यांना शकारी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तसेच त्यांना विक्रमादित्य ही सुद्धा उपाधी दिली गेली होती. तर हा प्रश्न येऊ शकतो MPSCना. आणि चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारामध्ये एकूण 9 रत्न होती. जसे अकबराच्या दरबारात 9 रत्न होऊन गेली तशी चंद्रगुप्त दुसरा यांच्या दरबारात सुद्धा झाली. आणि कालिदास, ठीक आहे, तर वराहमित्र, धन्वंतरी हे आपल्याला लक्षात राहणारे काही महत्त्वाचे असे विद्वान मंडळी होती. तर ती त्यांच्या कालखंडात होऊन घेतली. तर कालिदासांचं काव्य विचारू शकतात. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. तसेच धन्वंतरी, ठीक आहे, हे वैद्यक म्हणजे मेडिसिनमधले एक महत्त्वाचे असे त्या काळात होऊन गेले. तर हे समकालीन होते त्यांच्या, हे असं आपण म्हणू शकतो. फैयान हा चीनचा एक
प्रवासी फैयान यानं चंद्रगुप्त दुसरा या कालखंडामध्ये भेट दिली होती. त्यांच्या दरबारामध्ये तो राहिला होता काही दिवस, असा आपल्याला उल्लेख आढळतो. ठीक आहे. तर गोल्ड कॉईन्ससाठी आणि हा गोल्डन एज मानलं जातं गुप्तकाल साम्राज्याला. तर त्यानंतरचा जो एक महत्त्वाचा होता तर तो होता कुमारगुप्ता, हा त्यांचा मुलगा. तर कुमारगुप्त हा याचं वैशिष्ट्य असं की त्यांनी हून या परकीय आक्रमणांचा बिमोड केला किंवा त्यांना ते सतत फाईट देत राहिले. कुमारगुप्त पहिला. ठीक आहे. कुमारगुप्त पहिला हा कार्तिकीय या दैवताचा पूजा करायचा किंवा त्यांचे ते अनुयायी होते. आणि यांचं महत्त्वाचं म्हणजे कुमारगुप्त पहिला यांनी नालंदा हे महाविहार स्थापन केला होता. तोच आपण नालंदा विद्यापीठ मानलं जातं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवणं तिथं अशा पद्धतीनं गरजेचं आहे. त्यानंतर यांच्यावरती शक आणि हून या परकीय आक्रमणांचा सतत हल्ला व्हायचा. त्यामुळे हे गुप्त घराणं पण 467ला किंवा लयाला गेलं. ठीक आहे. त्यानंतर हून हे एक परकीय टोळी म्हणजे ही मध्य आशियातील टोळी सतत आक्रमण करायची. त्याच्यामध्ये तोरनामान आणि मिहिरकुला. ठीक आहे. तर हे 500 ते 530 AD या 30 वर्षामध्ये यांचं साम्राज्य होतं. तर आपण अगोदर पाहिलेलं आहे की वाकाटक हे समकालीन होते गुप्तांना, म्हणजे 3रं शतक ते 5वं शतक. ठीक आहे. तर याच्यामध्ये विंध्य शक्ती हा त्यांचा संस्थापक होता. 2019 MPSC पूर्व परीक्षा याच्यामध्ये जोड्या जुळवामध्ये आपल्याला आलं होतं की राष्ट्रकूट हे यांचा संस्थापक कोण, तर राष्ट्रकूट यांचा संस्थापक होता दंतीदुर्ग आणि वाकाटकांचा संस्थापक कोण होता, विंध्य शक्ती. ठीक आहे. म्हणजे वाकाटक व्ही हे लेटर लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला विंध्य शक्ती लक्षात राहील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतो हे. तर रुद्रसेना पहिला हा त्यांचा राजा होता, तो समुद्रगुप्ताला समकालीन होता. ठीक आहे. तर त्यानंतर हे असे भरपूर राजे होऊन गेले. तर मराठी मध्ये जो सेतुबंध हा ग्रंथ लिहिलेला आहे तो प्रवरसेन कुणी लिहिला, तर तो प्रवरसेन दुसरा यानं लिहिला. ठीक आहे. तर असे आपल्याला याच्यामध्ये उल्लेख आढळतात. तर आपण आता याच्यामध्ये जर बघितला तर हे आपल्याला असं दिसतं आणि याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेलं आहे की ॲन्शियंट हिस्ट्री वगैरे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हरिसेन कोण होता, तर हरिसेनचा हा पोएट होता समुद्रगुप्ताच्या दरबारामधला. ठीक आहे. तर हे असे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. हे भुक्ती म्हणजे काय, तर हे असं आपण याचा अभ्यास करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त ॲन्शियंट हिस्ट्री वाचायचा प्रयत्न करा. एकदम सोपं आहे, पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हर्षवर्धन घराणं ते मध्ययुगीन भारत हा पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.